या ठिकाणी आलात सगळ्या उपोषणकर्त्यांच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने आपला आभार. खऱ्या अर्थाने आम्ही जण येऊन गेलेत आज त्या उपोषणाला भेट देण्यासाठी. RFO नायब तहसीलदार मॅडम आणि आर्कोलॉजीचे साहेब हे देखील आले होते, परंतु आज काही निर्णय होऊ शकला नाही. त्यांनी उद्या एक मीटिंग आहे CCF ऑफिसला आहे, तिथे योग्य तो निर्णय घेऊन तुम्हाला देऊ असं सांगितलंय. आणि तालुक्यातल्या सगळ्या प्रतिनिधींनी येऊन भेट दिलेली आहे. अध्यक्षांनी देखील अतिशय तळमळीने या ठिकाणी सांगितलंय का आम्ही तुमच्या बरोबर आहोत. ताई देखील आल्या होत्या, अजून बरेच जण आले होते. काही गावच्या सरपंचांनी येऊन पाठिंबा दिलाय. खऱ्या अर्थाने ही वेळच यायला नको होती. काय छत्रपतींचे हे गड किल्ले आपल्या या महाराष्ट्रामध्ये 350 पेक्षा जास्त आहेत. आज प्रत्येक गड किल्ल्यावरती दही दूध ताक पूर्वीपासून ही लोक देत आलेली आहेत. हीच नाही, हा अनेक गड किल्ल्यावर. आता तुम्ही जर रायगडावर गेले तर महाराजांनीच बाजारपेठ तयार केलेली आहे, जी बाजारपेठ दाखवली जाते. आपला राजा जर कधी एवढी प्रजेची काळजी घेत होता तर शासनाला घ्यायला काय अडचण आहे. परंतु यांचं कोणत्या प्रकारचं अतिक्रमण नाही. यांनी जे स्टॉल लावले ते छोटेसे टेबल आहेत, ते मुळबल आहेत आणि अशा लोकांवर अन्याय केलाय. आज गड किल्ल्यांवरती मोठमोठी बिल्डिंग आहेत, ते अतिक्रमण काढले आम्ही तुमच्या बरोबरच आहे. परंतु हे छोटासा व्यवसाय लिंबू पाण्याचा दही दूध विकण्याचा करतायत. यांना शासनाने पाठिंबा दिला पाहिजे, जागा उपलब्ध करून दिली पाहिजे आणि रोजगार निर्मिती केली पाहिजे. काय यांनी दरोडा टाकला पाहिजे शासनाच्या वतीने. शासनाची अशी इच्छा आहे का जी 40 कुटुंब उपाशी मेल्यानंतर यांनी दरोडे टाकायचे काम केलं पाहिजे का? तर निश्चितपणाने आज जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा CCF साहेब असतील, DCF साहेब असतील, RFO असतील किंवा सगळ्या डिपार्टमेंटनी योग्य तो निर्णय घ्यावा आणि या आमच्या सर्व भगिनींना या बंधूंना न्याय द्यावा अशी तुमच्या चॅनलच्या मार्फत मी देखील विनंती करतो.